देवाला तुम्ही मानता ना, म्हणजे ज्या ठिकाणी चांगलं आहे ना त्या ठिकाणी वाईट पण आहे, भूत पिशाच पण आहे. आणि कोणाला हिंमत जर असेल ना तर त्याने ना त्या ठिकाणी कॅमेरा लावून ठेवावेत. आणि ते स्पॉट ना मी दाखवायला मी तयार आहे. त्याने कोणी ते यावे समोर. एखाद्याचा वेळ खराब असेल तर एक बाई ना रस्ता अशी ना अशी चालते, अशी इकडे येणार, अशी येणार, रस्ता अडवून धरणार. माणसाचं मरण सांगायचे, अमुक ठिकाणी तू जाऊन मरणार आहेस. पाणी सगळं एकदम सुटसुटीत आहे. नाही इकडं पोल्युशन, आणि इकडे तर आमच्या आता फोनला नेटवर्क नाही आहे. सगळं केलेलं आहे. म्हणजे इकडचा विचार करा, सगळ्या कावळ्या पक्ष्यांचं सगळ्यांचं म्हणून एक पोरगा आहे, त्याच्यावरच सगळे लुटेरे घेतले. इकडे म्हणजे कावळा कावळी कावळी काय कावळी बघते झुमका नसतो, चिमणा झोमणं मजा नाही रे. आणि चिमणी वगैरेचा सगळा आवाज येतो इकडे. तर ते सगळं फील करायला आपल्याकडे भेटतच नाही. काय तर सगळे नेटवर्क इश्यू. हे बघा गाडी कशी अर्धी बनवली, अर्धी तयार करतोय. इकडचं सगळं युनिक आहे घर वगैरे. ही आमची नॉर्मल घर आहे, पण ह्याच्या सुटून आणि सेम ह्यांचा हे म्हणजे अपोजिटला हे एक युनिक स्टाईल आहे. सगळं लाकडाचं आहे, सगळं युनिक स्टाईलच ही आपल्याकडं बघायलाच नाही भेटत. फक्त शॉपला आहे का हे आपल्या ठिकाणी 10 रुपयाला भेटते, इकडे 5 रुपयावाला पण आहे. म्हणजे इकडे सगळंच वेगळीच क्वालिटी आहे ह्याच्यात. म्हणजे ते 10 रुपयाला आपल्याकडे भेटतं, इथं 5-5 मध्ये 2 डिवाइड केले. इसमें क्या क्या बोला इसमें, क्या 5-10 रुपये इसमें क्या नहीं, मैं कल काय व्लॉग में चिंदीगिरी कर रहा. 5-5 रुपये. आणि पूर्ण रस्त्यावरच कोणच नाही, आम्ही तिघच आहेत. कुठे हा इथे काहीतरी असेल तर कुठं मगर. कसं फुले का, किती जुनी असेल ही. हे जामचं झाड आहे, जाम आहे बघा. जाम लय भारी किती इतना साईज रहता है उनका. थोडा क्लीन बीच आहे ना इकडे. सगळे म्हणजे कुत्रे वगैरे सगळे म्हणजे नॉर्मल आपले डॉगी सगळे इकडे खेळतायत. विचार करा, कुठून येते काय. हा आणि इकडे खेळतायत पब्लिक, छोटे छोटे लोक खेळतायत. म्हणजे सगळीच मजा आहे या बीचला. असं काय घाबरण्याची भीती नाही. तिकडे लांब लांबपर्यंत बोट आहेत आणि तिकडे CCTV कॅमेरे पण लावलेत. तर मित्रांनो, आता आम्ही समुद्रात पोहून घेऊन आलेलो आहे, बरोबर. आता आम्ही इकडे ना हे सगळं जमा करून आहे ना, आता आम्ही इकडे एक बोगदा बनवतो. त्याची मेहनत बघा, आम्ही एवढं ऑलरेडी केलेलं आहे. स्टार्ट टू एंड नाही दाखवू शकत, व्हिडिओ मोठी येईल. इकडून हात टाकला आणि डायरेक्ट जापानला निघतो. थोडासा रे क्या बाहेर, थोडासा आहे. हां, दोन्ही हात लावले ना, दोन्ही. माझ्याकडे 5 हात असते तर 5 पण लावले असते. तर दोन्ही हाताने एवढंच करू शकतो. अरे पैसा उतरण बनाएंगे ना इसी. परत जाईल. इथून गाडी आली मग तिकडे अडकणार गाडी. हे हो गया बच्चे, झालं जिंकलं. हात मिला. आता वाजले 7:30 आणि इकडे मला बाबा भेटलेत. होली कब है, बाबा मला चांगलं आयुष्य द्या. होली कब है, बाबा वो आने वाले हैं. बाबा होली कब है, बाबा. वो आने वाले हैं. बाबा आवडला, बाबाला लय आवडतो. आणि हे बाबा आहेत ना, एक नंबर. मी रेती बाबा. सर पे मटाल. अरे आता इकडचं हे आम्ही आलोय आता एका हॉटेलला.
देवबागला इकडे जो खेकडा आहे आम्ही खायला आलो याला बोलतो क्रॅब करी रसा. तर इकडची जी हीच मजा आहे, हे लोक ही मजा घेण्यासाठी इकडे येतात. आणि सोबत भाकरी और क्या राईस बोला है ना. हाँ राइस बोला है अभी और एक नंबर है ना. त्याला आम्ही असं तर हा जो रस्सा आहे ना, जी मजा येईल ना खायला, ही रस्सा आणि पण एकदम प्रॉपर. ही बटर रोटी आहे ही, आणि हे कांदा वगैरे सगळं त्यासोबत मस्त खायला. लिंबू टाकू जरा एक. आणि एक फिश थाळी पण येते, ते आम्ही खाऊ. आता हे सगळं टाकून आहे ना, हे असं खाऊ बस खाऊ. मजाच वेगळी. Few moments later. हे बघा कसं आहे माहिती आहे, हे देवबाग गाव आहे. हां या ठिकाणी ना बरेचसे स्पॉट असे आहेत ना, म्हणजे बरेचशी माणसं चांगली शिकलेली या ठिकाणी विश्वास ठेवत नाहीत. हां 100%. म्हणजे भूत वगैरे आहेत. हां देवाला तुम्ही मानता ना, हां म्हणजे ज्या ठिकाणी चांगलं आहे ना त्या ठिकाणी वाईट पण आहे. हां म्हणजे त्या ठिकाणी भूत पिशाचे पण आहे. हां आणि कोणाला हिंमत जर असेल ना तर त्यांनी ना त्या ठिकाणी कॅमेरा लावून ठेवावेत. बरोबर. आणि ते स्पॉट ना मी दाखवायला मी तयार आहे. त्याने कोणी ते यावे समोर. तुम्ही ते बोलत होते ते पत्रिका पत्रिका होतं. व्हिडिओ होता. तो ते काय घडलेलं व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये कसं माहिती आहे, आमचं समोरचं कंपाऊंड आहे ना, आमचं कसं माहिती आहे ब्राह्मणी स्थळ, म्हणजे ज्या ठिकाणी ना, पण माझ्या समोरचं कंपाऊंड आहे ना त्या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर ना एखाद्याचा वेळ खराब असेल तर एक बाई ना रस्ता अशी ना अशी चालते, अशी इकडे येणार, अशी येणार, रस्ता अडवून धरणार. काय बोलता. काय काय कपडे घातले असते तुम्ही. व्हाईट नाही सरळ साडीच. साडी नॉर्मल. ती व्हाईट असेल कशी असेल ते नाही, पण कसं माहिती आहे आमचं गणपती मी मूर्तीकाम करतो, गणपती रंगवत होतो आणि संध्याकाळी 7चं टायमिंग एक माणूस आला आणि तो कसं माहिती आहे आमच्या कंपाऊंडमध्ये येऊनच मला हात मारतोय जोर जोरात. असं त्याला मला दिसतच नाही. माझं कसं माहिती आहे, मला दिसत नाही. दिसतं कोणाला माहिती आहे, त्यांचा गण देवगण असतो. असतो आणि मनुष्यगण असतो त्यांना दिसतं. दैत्यगण ज्याचा असतो त्यांना दिसत नाही. तर दैत्यगणच्या मागे काय रहस्य आहे, नाही तो त्यांच्यामध्ये मोडला जातो जे पत्रिकात समजतं ते. पत्रिकेमध्ये. मग पत्रिकेचं तुमचं तुम्ही स्टार्टला बोलले पत्रिकात. पत्रिका कसं माहिती आहे गावातले असतात ना ज्योतिषी वगैरे, हां हां म्हणजे हे काढणारे म्हणजे पूर्वांपार चालत आलेले. आणि पूर्वी पण ज्योतिषी असे होते ना, हां माणसाचं मरण सांगायचे अमुक ठिकाणी तू जाऊन मरणार आहेस. पण प्रॉब्लेम काय व्हायचा माहिती आहे, हां त्यानंतर इथल्या गावातल्या माणसाने, गावातले माणूस नंतर सांगायचं बंद केलं. आता इथे सांगण्यासारखं दुसरं गोष्ट कशी काय माहिती आहे बघ, इथे हनुमानचं मंदिर आहे ना ते जागृत आहे. एखाद्या माणसाला दिसताना ना समोर तो असा उभा राहतो ना, हनुमान चिरंजीवी आहे. तुम्ही विचार ठेवता. परशुराम चिरंजीवी आहे, अश्वत्थामा चिरंजीवी आहे. पण अश्वत्थामा आपली कर्म भोगतोय, आपण आपला कसा हिंदू धर्म पाळतोय सनातन, ते पाळलंच पाहिजे. आपण कट्टर सनातनी आहेत. हो तेच सांगतो. आता गंमत काय माहिती आहे बघा, तुम्हाला सांगतो. आता माझी कुलदेवता कुठची माहिती आहे, तुळजाभवानी, उस्मानाबाद. आणि महाराजांनी हे बघा, महाराजांनी आम्हाला ना, मी मूळचा कणकवलीचा आहे, माझं नाव उपरकर आडनाव. महाराजांनी आम्हाला 12 गावं दिलेली आहेत त्यावेळी. आणि आमचं सैन्य होतं स्वतःचं. हे अजून कोणाला माहीत नसेल, जुन्या कागदपत्रावर कुठेतरी मिळेल. ते तुम्ही बोलत होते पत्रिकेत समजतं का ते, म्हणजे काय ते नाही कसं माहिती आहे बघा, ते गण कुठचा असतो ना, गण ना तो पत्रिकेत सांगितलं जातं. ज्योतिषी असतो ना तो सांगतो गण कुठचा आहे, आणि त्याच्यापासून मला सुटका पाहिजे असेल असं नसतं. आणि कसं माहिती आहे आमच्याकडे आतापर्यंत असे काय काय अनुभव झालेले आहेत. एखादा माणूस गेला रात्रीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी पिशागत आहे ना त्याला अक्षरशः लोळून मारलेला आहे, वाळूत मारला. म्हणजे कसं माहिती जिवंत ठेवलाय पण असं बेदम मारलाय. असे आमच्याकडे स्पॉट आहेत. कोणाला अंधश्रद्धावाले असतील ना त्याने येऊन मला भेटावं, मी दाखवतो. ह्या गोष्टी खरी आहेत. आम्ही त्या पण कसं माहिती आहे बघा, तुम्ही देव म्हणता ना, मग पण ह्या गोष्टी पण खऱ्या असतात. खऱ्या असतात 100%. धन्यवाद मामा. लई चांगलं वाटलं तुम्हाला. एक काम कर, कसं माहिती आहे या नारळाची किंमत तुला अजून माहिती नाही. हा गावठी नारळ आहे. तुमच्या तिकडे नारळ येतात ना, हा ते नारळ कुठचे असतात माहिती आहे, कारवारचे. आता पाण्याची चव बघ, इथे ना आता स्टे केलास तर ते सोलून बघ, आतला फोडून नारळ बघ, आणि आता पाणी पिऊन बघ, या पाण्याला गोडी काय असेल ते. काकांकडून तुला गिफ्ट आहे.
ठेवा. धन्यवाद. ही आता आमची ती वाडी आहे ना, ती वाडी दाखव. ही वाडी आहे. हा इथून आतमध्ये रस्ता गेलाय. हा. इथून 5 मिनिटं रस्ता गेल्यानंतर त्या बाजूला एक तळ म्हणून कसं माहिती आहे, खाडीचं पाणी ना आतमध्ये घुसतं. त्या बाजूला एक कंपाऊंड आहे. भाडावर चढायचा एक माणूस, मध्ये एक राहायचा आणि खाली एक. म्हणजे कसं पासिंग सर्व्हिस, शाळे काढायची फक्त एन्जॉय म्हणून, चोरी नाही, एक एन्जॉय म्हणून. आणि त्या टायमाला असा विषय झाला माहिती आहे. आणि तो स्पॉट पण ना उद्या पाहिजे तुम्हाला दाखवेन मी. वरच्या माणसाला ना एक पगडीवाला माणूस ना चालताना दिसतोय, येतोय जमिनीवर. हा, तो तिकडून येताना दिसतोय वरच्या माणसाला, पण खालच्या माणसाला दिसत नाही. आणि एक माणूस ना आतमध्ये राहिला कुठच्या दत्ताजी देवस्थानकडे. आणि त्याचा सिम्बॉल होता कुठचा माहिती, जो माणूस पगडी घालून येत होता ना त्याचा सिम्बॉल होता, तो शिट्टी वाजवायचा. अच्छा. राखणदार. हा राखंड आहे, हा, तो बरोबर. शिट्टी वाजवायचा. सगळं झालं आणि तेव्हाची आता रोडची लाईट आहे ना तसं वगैरे काही नाही होतं. आणि सगळं झालं आणि सगळे ना शाळे वगैरे ना तो सांगतो पटापट उतरा, सगळे घेऊन शाळे ना आले तिकडे. आणि काळोख असल्यामुळे एक माणूस आतमध्ये होता ना, त्या माणसाचा सिग्नल ना ह्यांचा सिग्नल ह्याला करून दाखवला. आतमध्ये जो माणूस होता ना तो बाहेर आतमध्ये गेला कुठचं दत्ताचं देवस्थान सोडून. हा. आणि तेव्हा ना आतमध्ये माणूस, अरे आतला मधला एक माणूस गेला कुठे, त्याला हाक मारा. तर ये रे, तो बोलला नाही नाही हे आतले आमची माणसं गेली. ती बोलली अरे आतमध्ये आम्ही इकडेच आहोत. आतमध्ये गेला तोपर्यंत माणूस ना तो दत्ताच्या त्या तिथपर्यंत आलेला होता. तो काय बोलला माहितीये, सुटला तरी वाचलेत. वाचलात. म्हणजे आमची कसं माहितीये, हे चोरी करायचा विषय नाही, फक्त कसं माहितीये तेव्हा तरुण होत्या रक्त माझे काका वगैरे. माझं काय म्हणणं आहे, याचं उत्तर तुमच्याकडूनच भेटेल आम्हाला. आपण जर कोणाचं वाईट नाही केलं तर आपल्यासोबत वाईट होणार का? होतं. तुम्ही आता सध्या चांगले राहिलात ना, मग तुमचं वाईटच होणार. आपण जेवढं चांगलं राहिलो तरी वाईट होणार. फक्त एक काम करायचं, कसं माहितीये, साधी सोपी आयडिया आहे. समोरच्या शिवाय दिल्या ना त्याला चुकून उत्तर द्यायचं नाही, हे आपला हिंदू धर्म सांगतोय. आणि कसं माहितीये, त्याच्याशिवाय त्याच्याकडेच राहू देत. बरोबर. हा, मग तेच म्हणजे काय बोलले काका? आता समजा हा माझा नाही मित्र आहे. नाही, समोरच्याने कसं माहिती, कारणाशिवाय जर कानपाटात मारली ना, तुम्हाला तुमचं सळसळत आहे रक्त म्हणून तुम्ही त्याच्यावर हात उचलायला जाल, अजिबात जाऊ नका. त्याच्या कर्माची फळं तो भोगणार आहे. बरोबर. आणि कसं माहितीये, म्हणजे तुम्ही ते तुमच्या अंगावर घेतलंय, बरोबर. त्याचं त्याच्याकडेच राहू देत. हा. आता या बाबांनी जे सांगितलंय ना, म्हणजे एक लाईफ बद्दल सांगितलंय, आणि आपल्या हिंदू धर्माबद्दल पण सांगितलंय. कानाखाली मारली ना तर नाही नाही, आपण- कसं माहितीये, हम्म. जो माणूस कर्म करतो ना हा. ते फिरू येतं, त्याला बुमरँग म्हणतात. बरोबर बरोबर. बुमरँग, हा. हे लक्षात ठेवा. तुम्ही जे काय फेकून मारता ना, हा तुम्ही फक्त ना तुम्हाला लागून येईल ते, बरोबर. पण उलट फिरून त्याच्याकडे येणार आहे. हा एवढं लक्षात ठेवा. सगळ्यांनी एकमेकांना फक्त सांभाळून राहा. बरोबर. आणि कसं माहिती आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक जण देव मानतोय, बरोबर. मग त्याचबरोबर ना वाईट गोष्टी पण आहेत. हा. अंधश्रद्धावाले सांगतात ना हे नाही ते नाही, त्याने चॅलेंज करून ना हा. आता युट्यूबवर ना बरेच जण बघतात. हा. नाही, आपण मानणार आहेत, आपण मानणार आहेत त्या गोष्टी मानतो आम्ही. आमचं मी BSc जिओलॉजी केलं आहे गोखले कॉलेज कोल्हापूरला. काय बोलतो 96ला हा. नोकरी मागायला गेलो, माझ्याकडे 2 लाख रुपये मागितले गेलेत. तेव्हा माझी ऐपत नव्हती. बरोबर. आता पण नाही आहे. आता म्हणजे आता पोरगे म्हणजे मोठे झालेत, त्यांचं लाईफ पण आता मला बघितलं पाहिजे. मी आता बोटिंग वगैरे करून ना त्याच्यात कसे पैसे मी जमा करतो. मी काय बोलतो, आपले हिंदू पोरं जेवढे बघतात त्यांना काय सांगणार तुम्ही? एकच सांगतो, हा. फक्त स्वतः धर्म सांभाळा. बरोबर. बस. बस. एकच, आणि काही नाही. दे ताली बजा बाय, ताली बजा. तुम्हाला हे जी 100ची एक गोष्ट बोलले, 100. कारण आपले कारण लोक कसं माहितीये, ते देवबामध्ये काय चालू आहे माहितीये, ते जरा चालूच ठेवा. हा. आणि कसं माहितीये, आमचे लोक ना इथले जे ख्रिश्चन आहेत नाही, त्याची नावं कशी आहेत माहितीये, शिवलकर, तुळसकर, ख्रिश्चन लोकांची. हा. त्यांना कसं वाटत माहितीये, तेव्हा विहिरीत पाव टाकल्यानंतर ते भ्रष्ट होतात. हा त्यांचा गैरसमज होता.